नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक परवलीचा शब्द आहे. आता परवलीचा शब्द म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कोणता, तर तो हिंदुत्ववाद अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्राचं राजकारण एका टप्प्यावर मराठी या मुद्द्यावर गाजताना पाहायला मिळत होतं. मात्र आज सर्वत्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं हे राजकारण हे मतपेटीपर्यंत पोहोचतंय असं चित्र आहे. आणि त्यातूनच भाजपचं सरकार हे सहजतेनं सत्तेपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. मुळात या सत्तेच्या प्रवासात काही नावं महत्त्वाची होती. त्यातलं एक नाव होतं नितेश राणे. साहजिक आहे, नितेश राणे हे हिंदुत्वाचा एक नवा चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर येऊ पाहत आहे. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते मंत्री आहेत, पण मंत्रीपदाबरोबरच त्यांची एक स्वतःची अशी भूमिका आहे आणि जी अत्यंत प्रखर अशा स्वरूपाची आहे. प्रहार आहे त्यांच्याकडे, त्यामध्ये प्रखर स्वरूपाची आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेतेजी खूप खूप स्वागत. जय श्रीराम. नेतेजी, मुळात राणे साहेब काही इतके कडवे हिंदुत्ववादी किंवा प्रखर विचार व्यक्त करणारे म्हणून बघितले जात नव्हते. ते मराठीच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक होते. नितेश राणेंमध्ये अचानक अशा स्वरूपाचा हिंदुत्वाचा कट्टरवाद किंवा एक आक्रमकता, अगदी प्रहार करावी इतकी, ती कुठून आणि का म्हणून आली? मुळामध्ये 39 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये राणेसाहेब तयार झाले. आम्ही लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे, अनुभव घेत आलेलो आहे. राणेसाहेबांचं राजकारण कदाचित तुम्हाला जवळून कितपत पाहिलं आहे, अभ्यास केला हा विषय आहे. पण तेव्हा राणेसाहेबांनी पण हिंदुत्वाच्या विषयावर तेवढंच कडक भूमिका घेतली. फक्त तेवढं काय, इलेक्ट्रॉनिक चॅनल तेव्हा नव्हते, सोशल मीडिया तेव्हा नव्हती, आणि ते माध्यम कमी असल्यामुळे नेमकं कुठे कशी भूमिका घेतली, हिंदुत्वासाठी नेमकं राणेसाहेबांनी कुठली भूमिका बजावली, हे कदाचित आपल्याकडे कुठेतरी रेकॉर्डेड नाही आहे असल्यामुळे या गोष्टी असू शकतात. पण आम्ही तसं प्रामुख्याने कडवट आम्ही हिंदुत्वादीच आहोत. 12 वर्ष काँग्रेसमध्ये जाण्याची जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्याची वेगळी राजकीय कारणं आहेत, ही आपल्यालाही माहीत आहे. त्यानिमित्ताने पण आज भारतीय जनता पक्षामध्ये एका राष्ट्रवाद आणि प्रखर हिंदुत्व मांडणाऱ्या पक्षामध्ये आल्यानंतर आज आमच्यामधली जे ओरिजिनल जे भावना आहे किंवा आमचं रक्त भगवं हे आम्ही अधिकारवाणीने जसं सांगतो, ते प्रखरतेने मांडण्याचं काम, त्याच्यासाठी काम करण्याचं संधी, समाजासाठी काम करण्याची संधी, हिंदू समाजासाठी, ती माझ्याकडे जवळून आले असल्यामुळे मी माझ्या नॅचरल रोलमध्ये आलेलो आहे. काही दिखावा दाखवायची गरज नाही. जे आहोत तसे आहोत. हिंदुत्वविषयी जे बाळासाहेबांचं जहाल हिंदुत्वचा अनुभव आम्ही लोकांनी बघितलेला आहे, ऐकलेला आहे, त्याचा आता त्याच मार्गावर भारतीय जनता पक्षासारखा एक राष्ट्रीय पक्ष जो हिंदुत्वाला मानणारा आहे, राष्ट्रत्वाला मानणारा आहे, त्याच्यासाठी त्या निमित्ताने काम करायची संधी आली. तुम्हाला भाजप बेसिकली पूर्ण या प्रवासामध्ये गेल्या 1.5-2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला वापरून घेतं आणि मग दरवेळेला मग संजय राऊतांच्या विरोधात कोणाला, तर मग नितेश राणेंना सांगायचं बोलायला, किंवा नितेश राणे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात कोण बोलणार, मग नितेश राणे बोलणार. भाजपवाले कोणी नाही बोलणार, फक्त नितेश राणेच बोलणार. हां, आणि त्यांच्या माध्यमातून टीका करून घ्यायची, अशी एक तुमच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन जो तयार झाला. प्रामुख्याने तुमचा वापरून घेतं हा शब्दावर माझा आक्षेप आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी काम करतो, तेव्हा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आमचा पक्ष विविध जबाबदाऱ्या टाकतो. काहींना निवडणुकीच्या जबाबदाऱ्या असतात, काहींना संघटनाच्या जबाबदाऱ्या असतात, काहींना अशा पद्धतीची विविध मोहिमेवर पाठवलं जातं. तर ही एक माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी आहे. त्याला वापरून घेणं हा विषय नाही. एकदा जेव्हा आपण भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही आलो, तर भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक विचार, प्रत्येक जबाबदारी 100% पार पाडणं हे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या रोलमध्ये तुम्हाला आम्ही दिसलेलो आहे. आम्हाला कधी हे बोललं नाही की तुला, आणि त्याच्याही उलटं नुसतं वापरलं असा विषय नाही. तो काय होतो, भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून सन्मान्य राणेसाहेब असो, आम्हाला आमचे कुटुंब, आमचे कार्यकर्ते, प्रत्येकाला मानच मिळत आलेला आहे. कुठेही कमी पडलेलं नाही. जो अनुभव आम्हाला उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेत वेगळा आला, बाळासाहेबांचा तो विषयच वेगळा आहे, ते आमच्यासाठी दैवत आहे. पण उद्धव ठाकरेंसाठी च्या निमित्ताने वेगळा अनुभव आला. काँग्रेसमध्ये गेल्यावर शब्द न पाळण्याची जी संस्कृती आहे ती काँग्रेसमध्ये आम्हाला जास्त अनुभवायला मिळाली.
आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून इलेजी आत्तापर्यंत जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे, जे शब्द आम्हाला दिलेले आहेत, ते ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी प्रत्येक शब्द पाळलेला आहे. आणि म्हणून पण आम्ही पण विचार केला का बा जे पक्ष, जे नेतृत्व आमच्याबरोबर प्रामाणिकतेने आम्हाला ताकद देत आहे, काम करण्याची संधी देते, मग त्यांच्याबरोबर आम्ही निस्वार्थी का राहू नये. अगदी बरोबर आहे.